नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे बघणार आहोत की कॅप 1 राऊंडचे नियम काय काय आहे, अटी काय काय आहे, त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर जे नियम आहे त्याबद्दल मी फक्त आणि फक्त हे कॅप 1 राऊंडचे नियम आहे. कशाचे नियम आहे? कॅप राऊंड 1 चे नियम. बाकी दुसरे नियम इथं घेण्यात आलेले नाही. ही जी पण गोष्ट सांगत आहे मी ती नीट इन्फॉर्मेशन ब्रॉच्युअरच्या हिशोबाने सांगत आहे. माझं याच्यात मी काहीच ऍड करत नाहीये. ठीक आहे. तर ज्या पण गोष्टी आहेत ते नीट इन्फॉर्मेशन ब्रॉच्युअर पेज नंबर 57 वरती तुम्हाला हे दिसून जाईल. जे पण काउन्सिलिंग प्रोसेस चालत असते त्याचा एक कायदा असतो. त्यालाच आपण नीट इन्फॉर्मेशन ब्रॉच्युअर असं म्हणू शकतो. हेच काउन्सिलिंगचं संविधान आहे. ठीक आहे. चालेल. तर इथं कॅप 1 राऊंडचे आता एमबीबीएस बीडीएस असो ते किंवा कोणता पण ग्रुप असो BAMS BHMS BUMS किंवा ग्रुप सी असो BPTH BN YS BOTH. ठीक आहे. तर कॅप 1 राऊंडचे नियम बघत आहोत आपण फक्त आणि फक्त. कशाचे? कॅप 1 चे, म्हणजे राऊंड 1 चे नियम आपण इथे डिस्कस करत आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला नियम बघा काय आहे. इफ द कॅन्डिडेट जॉइन हिज हर राउंड 1 सीट अँड वॉन्ट टू अपग्रेड his her allotted seat, then she shall not fill status retention form and will have to fill fresh choices for round 2. इथं सरळ सरळ काय मेन्शन करण्यात आलेलं आहे की एखाद्या विद्यार्थिनीला किंवा एखाद्या विद्यार्थीला जर पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झाला आणि जर का तिला किंवा त्याला काय करायचं आहे, पुढचा राऊंड खेळायचा आहे, पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर तिने किंवा त्याने काय केलं नाही पाहिजे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही पाहिजे. नाव व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म? तर स्टेटस रिटेन्शन फॉर्मचा अर्थ असतो की ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही एक कॉलेजकडे असतं ते एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून दिला नाही पाहिजे, ज्याला आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म असं सुद्धा म्हणू शकतो. नाव स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय? तर आम्ही या कॉलेजनं सॅटिस्फाईड आहोत, आम्हाला हेच कॉलेज पाहिजे होतं, आम्हाला हेच कॉलेज भेटलं आहे, आता आम्हाला पुढची काउन्सिलिंग करायची नाहीये, इथं आमची काउन्सिलिंग संपलेली आहे आणि आम्ही काउन्सिलिंग मध्ये बाद होतो आणि हा कॉलेज आम्ही घेऊन टाकतो. याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? हा आहे पहिला रूल. जर का तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॉलेजमध्ये जाऊन भरला नाही तर तुमचं पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही आपोआप क्वालिफाय होऊन जाल आणि जो कॉलेज तुम्ही घेऊन ठेवलेला आहे तो कॉलेज सुद्धा तुमच्या हातामध्ये पुढच्या राऊंड मध्ये राहील. आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. दुसरा नियम 11.3.6.2 मध्ये हे काय सांगत आहे ते बघून घेऊया. If a candidate joined and is satisfied with the seat allotted in round 1 and not willing for upgradation in round 2, she shall fill status retention form. Such a candidate will not be considered for any further round during the admission process of NEET UG 2026. However, such candidate can resign from the allotted seat before the prescribed stipulated date. Such a candidate will be eligible for round 2 and round 3. आता गडबड झाली, चिंता झाली खूप जास्त. जे हे होते आपले डिसिजन होते ते चेंज झाले आणि आपण राऊंड 1 मध्ये कुठे ना कुठे काय दिलं होतं, तर राऊंड 1 मध्ये आपण सरळ सरळ स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला होता, पण घरी आल्यावर डिस्कशन झाले आणि आपल्याला वाटलं की आपण कुठं ना कुठं चूक केलेली आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायला नव्हता पाहिजे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही काय करू शकतात की एक राऊंड 2 आणि राऊंड 3 च्या डेट आल्याच्या अगोदर त्या कॉलेजमध्ये जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म आम्हाला भरायचं नाही असं सांगू शकता, तर तुम्ही कुठं ना कुठं एलिजिबल होऊन जाल राऊंड 2 आणि राऊंड 3 साठी अपग्रेडेशन साठी. ठीक आहे, चालेल. हा आहे दुसरा नियम. तिसरा नियम काय सांगत आहे बघून घेऊया. If a candidate is selected in round 1 of counseling and does not report the allotted institute, this will be considered as free exit. Now, no need
registration is required. However, such candidate may participate again in round 3 and round 2 and round 3 after logging in with earlier registration detail and filling fresh preferences. His or selection of round 1 stand cancelled. The seats allotted to such a candidate who does not join will be presumed to be vacant seats at one of the last date of joining and form the next date after the date set out as the last date for joining the college in terms of allotment. Such a vacant seat will be allotted in round 2 of the admission process. Now, नियम 11.3.6.3 आपल्याला हे सांगत आहे की एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने कॉलेजला राऊंड 1 मध्ये त्याचा नंबर लागला आणि तो कॉलेजला रिपोर्टच केला नाही, कॉलेजला गेलाच नाही, तर आपण त्याला राऊंड 1 मध्ये फ्री एक्झिट मानू. काय मानू? फ्री एक्झिट मानू. राऊंड 1 मध्ये फ्री एक्झिट करणं हे चालत असतं, काही होत नाही. तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकतात. फ्री एक्झिट मध्ये काय, फ्री एक्झिटचा अर्थ काय आहे की तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंगच केली नाही, तुम्ही कॉलेजला डॉक्युमेंटच दिले नाही, तुम्ही कॉलेजला डीडीच दिली नाही, याचा अर्थ असा होतो फ्री एक्झिट. याला म्हणतो की राऊंड 1 मध्ये नंबर लागला आणि त्या कॉलेजला आपण व्हिजिटच केला नाही, जाऊ द्या त्याला. याला काय म्हणतो आपण कुठं ना कुठं फ्री एक्झिट असं आपण याला म्हणू शकतो. तर राऊंड 1 मध्ये तुम्ही फ्री एक्झिट करू शकता. फ्री एक्झिट केलं तुम्ही तर ऑटोमॅटिक आपोआप तुम्ही राऊंड 2 साठी एलिजिबल व्हाल. राऊंड 2 तुम्ही खेळू शकतात. राऊंड 2 साठी तुम्ही अपग्रेडेशन याला म्हणत नाही आपण याला म्हणतो राऊंड 2 आपण खेळू शकतात. तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नसते, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. पण तुमच्या हातात जो पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही कॉलेज अलॉट झाला होता, तुम्हाला जो कॉलेज लागला होता तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही नाही गेले, फ्री एक्झिट केला, तर तो सीट वॅकंट राहील. तुमच्या हातात तो सीट राहणार नाही. तर याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तो जो आहे, तो जो सीट तुम्हाला भेटला होता तो आता मेरिट नुसारच लागेल. पुढच्या राऊंड मध्ये तुमच्या हातामध्ये ते राहणार नाही, तो सीट राहणार नाही. जर का तुम्ही जॉईन केलं नाही तर तुम्ही राऊंड 2 आणि राऊंड 3 साठी एलिजिबल राहणार का? तर 100% तुम्ही एलिजिबल राहणार. तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ठीक आहे, कुठपर्यंत आलो आपण? हा, चालेल, इथपर्यंत आलो. राऊंड 2 मध्ये तुम्हाला नवीन चॉईसेस टाकावे लागेल. जे पण पहिल्या राऊंडचे चॉईसेस आहे सगळ्यांसाठी ते नल होऊन जाईल, ते गृहीत धरल्या जाणार नाही, हे पण इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर एवढं झालं. याच्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉइनिंग कॉलेज इन टर्म्स ऑफ सच अ वॅकंट सीट विल बी अलॉटेड इन राऊंड 2. हा, तर एवढेच नियम फर्स्ट राऊंड साठी आहे. कुठलाच नियम दुसरा याच्या व्यतिरिक्त फर्स्ट राऊंड मध्ये नाही. एवढं समजलं तुम्हाला? एवढेच नियम फर्स्ट राऊंड साठी आहे, बाकी दुसरे नियम कोणते पण नाही. ठीक आहे, सरळ सरळ इथं दिलेलं आहे. आता राऊंड 2 ची मी प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. का करणार नाही? कारण राऊंड 2 आता चालू झालेला नाहीये, तर एक्सप्लेन करून काही फायदाच नाही. आता काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, ते समजणं अत्यंत गरजेचे, ते सुद्धा डिस्कस करून घेऊया आपण. तर दादा, हे अपग्रेडेशन काय आहे? मी समजून सांगतो. एखादा विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे सोहेल शाह, म्हणजे मी स्वतः आहे. त्याला पहिल्या राऊंड मध्ये, फर्स्ट राऊंड मध्ये 3390 ह्या कोडचा कॉलेज लागला होता, म्हणजे धनेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ठीक आहे, त्यानं काय केलं? कॉलेजमध्ये गेला, कॉलेजची डीडी दिली,
कॉलेजला डॉक्युमेंट दिले, कॉलेज व्हेरीफाय केले ते सगळे डॉक्युमेंट, आणि त्याने स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही. मी सांगितलं स्टेटस रिटेन्शन फॉर्म काय असतं. तर मी ऑटोमॅटिक अपग्रेडेशन करू शकतो. म्हणजे पुढच्या राउंडमध्ये मी चांगल्या कॉलेजसाठी चॉईसेस टाकू शकतो. आता मी पुन्हा चॉईसेस टाकले राउंड 2 मध्ये, आणि सेकंड राउंड, या राउंड मध्ये कॉलेज मला अलॉट झाला 3343, म्हणजे CSMSS आयुर्वेद मेडिकल कॉलेज. ठीक आहे. इथं पण मी अपग्रेड करू शकतो. इथं पण मी गेलो, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही मी, तर थर्ड राऊंड असतो मला. थर्ड राऊंड मध्ये मी एलिजिबल आहे. तर थर्ड राऊंड मध्ये मला कॉलेज भेटला, समजून घ्या, GSC नागपूर. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर. तर थर्ड राऊंड मध्ये माझं हे सगळं संपून जात असतं. अपग्रेडेशन मी करू शकत नाही. समजलं तुम्हाला सगळ्यांना? हे आहे अपग्रेडेशन. ओके, अपग्रेडेशन म्हणजे पुढचा राऊंड खेळणे. ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये. दुसरी गोष्ट असते फ्री एक्झिट. फ्री एक्झिट फक्त फर्स्ट राऊंड साठी असते. समजून घ्या, मला धनेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लागला, आता मला इथं जायचं नाहीये, मला डॉक्युमेंट द्यायचे नाही, तर मी काय करेल, या कॉलेजला जाणारच नाही. ऑटोमॅटिक मी सेकंड राऊंड साठी एलिजिबल. मात्र मला सेकंड राऊंड मध्ये CSMSS लागला, तर हा मला घ्यावाच लागेल, कारण मला सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट नाही. जर का मी नाही घेतलं तर थर्ड राऊंड साठी मी एलिजिबल राहणार नाही. नॉट एलिजिबल म्हणजे मी खेळूच शकत नाही मग थर्ड राऊंड. हो, कधी कधी असं पण होऊ शकतं की नवीन रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतात, तर नवीन रजिस्ट्रेशन करून मी थर्ड राऊंड खेळू शकतो. ठीक आहे, पण सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट सारखी गोष्ट नसते. फ्री एक्झिट म्हणजे कॉलेजला जायचंच नाहीये भाऊ, याला फ्री एक्झिट म्हणतो. ठीक आहे, अपग्रेडेशनला दुसरं नाव काय आहे, बेटरमेंट सुद्धा आहे. पहिले जे बघितलं, बेटरमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, अपग्रेडेशन सुद्धा म्हणू शकतो, आणि आपल्या भाषेत पुढचा राऊंड खेळणे. ठीक आहे, चालेल, समजलं तुम्हाला? ओके. सो आय होप तुम्हाला राऊंड 1 बद्दल सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल. भेटली? गुड. बेटरमेंट समजलं, फ्री एक्झिट समजलं. डीडी काय असते ते तर तुम्हाला माहीतच असेल. नाही जर माहीत असेल तर बघून घ्या. डीडी म्हणजे काय असते, तर जेवढे पण पैसे तुम्हाला कॉलेज मागत आहे, बँकमध्ये जा आणि त्यांना सांगा. अगोदर तुम्ही कॉलेजला कॉल करा, सगळ्यात अगोदर जे पण कॉलेज अलॉट झालेलं आहे तुम्हाला. जेव्हा होईल तेव्हा कॉलेजला संपर्क साधा. कॉलेजला संपर्क साधल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला त्यांना विचारायचं आहे डीडी कशी बनवायची, हे डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील, ते तुम्हाला सगळं पाठवतील. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि त्याच्यासाठी लिस्टच परफेक्ट बनवा, दुसरं काहीच नाही. सो जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.